एकादशीच्या दिवशी ही चूक अजिबात करू नका. आणि वरुतिनी एकादशीचे तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे उपाय. एकादशीच्या दिवशी ह्या गोष्टी करू नका. एकादशीच्या उपवासात धान्य खाऊ नये. जे एकादशीचा उपवास करत नाहीत त्यांनीही भात खाणे टाळावे. एकादशीच्या उपवासात केस, नखे किंवा दाढी कापू नये. उपवासाच्या दिवशी ब्राह्मणांना काहीतरी दान करावे. एकादशीचा उपवास सोडल्यानंतर अन्नदान करणे शुभ मानले जाते. वरुतिनी एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीची माळ घालून भगवान हरींच्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर जीवनात सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात असा विश्वास आहे. वरुतिनी एकादशीला व्रत करण्याची पद्धत. तर दशमी तिथीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी जेवण करावे आणि रात्री ब्रह्मचर्य पाळावे. तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा करावी. भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर फळे, फुले, धूप, दिवे इत्यादी अर्पण करावे. दिवसभर उपवास ठेवावा किंवा फक्त फळे खावेत. धान्य खाण्यास मनाई आहेत. तर रात्री जागे राहावे आणि भगवान विष्णूची स्तुती करावी, स्तोत्रे गावे. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि दान करावे. यानंतर उपवास सोडावा आणि नंतर गरिबांना दान करावे. वरुतिनी एकादशीच्या दिवशी हे उपाय करावे. तर भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. असे मानले जाते की वरुतिनी एकादशीच्या दिवशी जर भगवान विष्णूच्या मूर्तीला शंखाने स्नान घातले आणि त्यांची पूजा केल्यानंतर शंख वाजवला तर भगवान हरी लवकरच प्रसन्न होतात आणि भक्ताला इच्छित वरदान देतात. वरुतिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये वापरला जाणारा शंख गंगाजलाने भरून संपूर्ण घरात शिंपडला तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेसह सुख आणि सौभाग्य टिकून राहते. वरुतिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना लवकर प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी त्यांच्या पूजेमध्ये केलेल्या नैवेद्यात तुळशीचे पान अर्पण करावे, ज्याला हिंदू धर्मात विष्णुप्रिया म्हणतात. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तूचा वापर करणे खूप शुभ मानला जातो. तर अशा परिस्थितीत वरुतिनी एकादशीच्या व्रताच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूच्या पूजेमध्ये केवळ पिवळे कपडे, पिवळे फुले, पिवळे चंदन, पिवळे फळे आणि पिवळे मिठाई अर्पण करू नका. तर स्वतः पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. वरुतिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा दिवा लावून पूजा आणि आरती करावी. एकादशी पूजेदरम्यान हा उपाय केल्याने हरीची कृपा लवकरच मिळते असे मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या नोकरीत वारंवार अडथळे येत असतील आणि कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल तर वरुतिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 11, 21 किंवा 51 दिवे लावा आणि तुळशी चालीसा म्हणा. असे मानले जाते की यामुळे हळूहळू अडथळे दूर होतात. या दिवशी तुळशीच्या रोपाला जानवे अर्पण करणे देखील
शुभ मानले जाते, ज्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुळशी मातेला सौंदर्य प्रसादाने अर्पण करणे फायदेशीर आहे. यामुळे नात्यामध्ये गोडवा आणि आनंद येतो. जर विवाह लांबणीवर पडत असेल तर ह्या दिवशी तुळस आणि शालिग्रामाची पूजा केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात आणि सुख समृद्धी वाढते. आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी वरुतिनी एकादशीला तुळशीची योग्य पूजा करावी. लक्षात ठेवा की ह्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करण्यास मनाई आहे. पूजा केल्यानंतर तुळशीच्या रोपाला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. हिंदू धर्मात तुळशी देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे. वरुतिनी एकादशीला तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा आणि आरती करावी. मंत्र आणि तुळशी चालीसाचे पठण करावे. तुळशी मातेला 16 अलंकार अर्पण करावे. असे केल्याने सुखी वैवाहिक जीवन लाभते आणि पती पत्नीमधील प्रेम वाढते असा विश्वास आहे. काळ्या धाग्याला 7 गाठी माराव्यात. काळ्या धाग्याला 7 गाठी मारून भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करावे आणि मग तो धागा तुमच्या उजव्या मनगटावर किंवा कमरेला बांधावा. यामुळे दृष्ट, भीती आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते. तर पिवळ्या वस्तू अर्पण करा. तर भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो, म्हणून या दिवशी पूजा करताना पिवळे फुले, चंदन, फळे आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. तसेच पूजा करताना पिवळे कपडे घालावेत. ह्यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात शांती व आनंद टिकून राहील. गाईच्या तुपाचा दिवा लावा. तर ह्या दिवशी पूजा दरम्यान शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. असे केल्याने घरात लक्ष्मी येते आणि धनवृद्धी होते. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.